आत्ताच बोलत होतो पाऊस पाऊस पाऊस, लगेच पाऊस आला. इथं दिसतोय बघा पाठीमागं बघा किती पाऊस चालू आहे. सगळा रोड एका मिनिटात ओला झालाय सगळा. 1 ते 1.5 तास काम जाईल. सो आता इथं सकाळपासून चालू आहे. आता अजून थोडा वेळ चालू आहे आणि 1-2 तासामध्ये इथलं काम फायनल होईल. मग त्याच्यानंतर मशीनला म्हणजे ब्लॅक पेलला घरी घेऊन जायचं. बाय द वे ब्रेकर जोडायचं होतं, ब्रेकर पण जोडला आणि हा जो खड्डा आहे आपल्याला अजून डीप घालायचा आहे. ब्रेकर जोडला आणि काम पण चालू झालं आणि ब्रेकरचे जे स्ट्रोक आहेत त्यामुळे हे असं आवाज येणार नाही. त्यामुळे आता हे काम एंड झाल्यानंतर भेटू आपण. डब्बा काय आणणार नव्हतं, मग थोडेसे वडापाव आणले होते, वडापाव खाल्ले आणि ते मशीन जे आहे ते बकेटला चालू आहे. अजून त्यांना अजून डीप जायचं आहे. तर जेवढं आपल्याला आता एका वेळी किती जास्तीत जास्त 2 फूट निघतं, तर तेवढं आपण ब्रेकिंग करून दिले आणि त्याच्यानंतर तेवाला मशीनचं काम संपलं की परत आपल्याला ब्रेकर चालू करायचं आहे. स्वागत आहे मित्रांनो नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं. आज जरा अश्विनच्या हातात यंत्रणा दिली. बाय द वे काल मशीन बंद होतं, आपलं ब्लॅकपेल पण बंद होतं आणि बर्लिन पण बंद होतं. कारण पावसाच एवढा चालू आहे की कामाचं सगळं स्लॅक झालेलं आहे. काल काय मला वाटतं 2-3 तास अश्विनने काम केलं, त्याच्यानंतर सगळा पाऊस चालू होता. किती वेळ केलं? 3 तास. बस 3 तास काम केलं, त्याच्यानंतर सगळं काम बंद होतं. पाठीमागं मस्तपैकी आता ब्रेकर टाकलाय आणि ब्रेकर घेऊन चाललोय. जरा दरवाजा लावून घेऊ का, म्हणजे आवाज आपल्याला व्यवस्थित येईल. पाऊस येतोय. पावसाचा विषय काढला लगेच पाऊस आता दिसतोय का नाही काय माहिती. काचेवरती लगेच पाऊस पडायला चालू झालाय. फायदा आम्हाला जायचंय आता एका ठिकाणी फोक्सवाडीला जायचंय आणि फोक्सवाडीला आम्हाला ब्रेकरचं काम आहे. ब्रेकर पण दिसतोय, मागाशी दाखवला. आता एका मित्राला पण कॉल केला होता, तो शुभम म्हणून मित्र आहे. एका पाठीमागच्या बरेच दिवस झाले त्या ब्लॉगला, त्या ब्लॉग मध्ये पण होता शुभम. खेडला चाललोय आम्ही आता. खेड राजगुरुनगर मध्ये चाललोय आणि तिथं गेल्यानंतर आता ब्रेकरचं वगैरे काम आहे. त्यामुळं अश्विनला पण सोबत आणले. बर्लिनचं काही काम एवढं काही खास विशेष नव्हतं. आज थोडासा मेंटेनन्स होता, तो मेंटेनन्स केला आणि शुभमला पण बोलून घेतले. आता 5-10 मिनिटात पोहोचणार आहे आम्ही तिथं. टाइम तर झालेलाच ऑलरेडी. आता जवळजवळ काहीतरी 1 मिनिट दिसत नाही. 12 वाजले जवळजवळ. तिथे गेल्यानंतर पहिलं ब्रेकर चेंज करायचं, म्हणजे ब्रेकर जोडून घ्यायचं. बकेट मध्ये आणलेलं आहे. शुभम आला तर शुभम पण येईल, बघू आता काय होतंय. आणि येता येता आपल्याला थोडंसं हे आपलं चार्जिंगचा जो हे असतो प्लग असतो, तो प्लग खराब झालेला आहे. सो तो नीट करायचा आहे. आपले जे कार डेकोरवाले आहेत, जीके कार डेकोरवाले, त्यांच्याकडे पण जायचं. येत आता बघू काय होतंय काय नाही. आम्ही आत्ताच बोलत होतो पाऊस पाऊस पाऊस, लगेच पाऊस आला. इथं दिसतोय बघा पाठीमागं बघा किती पाऊस चालू आहे. सगळा रोड एका मिनिटात ओला झालाय सगळा. एवढं पाणी येतंय का वायपरला सुद्धा पाणी थांबत नाही. वायपर बंद कर 1 मिनिट. या माणसाने गेलाय बाबा न्यूट्रल जेसीबी. आता एवढा पळतोय, 4 व्हीलरचा टफ फाईट आहे जेसीबी. नाही गाड्याचं बाळा रॉंग साईडने कधीच हे नाही करायचं. असो, रस्ता मोकळा आहे, पाठीमागून गाड्या येतात ते मजबूत. अरे बापरे, हा छोटीशी जाहिरात होती पावसाची. पाठीमागं पाऊस चालू होता, इकडे काहीच पाऊस नाही. इकडे सगळा रोड कोरडा आहे एकदम. जवळजवळ पोहोचलोय आता आम्ही. तर थोडासा पंप आहे आणि हा शेवटचा पंप आहे. सो इथं जरा डिझेल टाकून घेऊ, कारण डिझेलचं 3 पॉईंटला आलेलं आहे. पुढच्या पंपावरती घे HP च्या. आता आम्ही कंटिन्युअसली HP च्या पंपावरती टाकतो. आता का याचं रिझन मला पण नाही माहिती, पण कंटिन्युअसली HP च्याच पंपावरती टाकतो. तर चांगलं का वाईट का हे मला पण नाही माहिती. चलो चलते इधर. हा ह्याच पंपावरती घे. नाही मी आणलीच ना कॅश. आयला इथं पण लय गर्दी आहे. थांब थांब, इथंच आहे पंप. थारच्या पाठी घे, थारच्या पाठी घे. ये ले. पैसा किधर गया? अरे पैसे आणले होते मी. नाही रे. हो गया कल्याण वस्तू. आहे मागच्या खिशात. इथं ये लो, 1 पेटी का डाल दो. सकाळी 1,500 टाकलं होतं, आता परत 1000, म्हणजे
ब्रेकरला काय एवढं खास डिझेल लागत नाही, त्यामुळे कमी टाकलं तरी चालून जाईल. पेट्रोल आहे भाई उधर. 3 पॉइंटला आहे डिझेल. लो फ्युल लेवल दाखवते. 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. इथं दिसतंय लो फ्युल लेवल दाखवते. जो डिझेल टाकायला लागणार आहे. बाय मी माझा चेहरा का नाही दाखवते हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. काल जी फ्रेशनेस माझ्या चेहऱ्यावरती होती, काल मी गेलो होतो गावाला आणि चेहरा उतरलाय. चेहरा पण उतरलाय आणि रात्री यायला टाइम झाला आणि माझी झोप पण नाही झाली. सो मी थोडासा डिप्रेशन में नाही बोल सकता, लेकिन थोडासा हे झालो मी, कमजोर झालो मी, कमजोर. म्हणजे मला असा थकवा आलेला आहे. त्यामुळे मी आता ब्लॅक पल पण अश्विनच्या हातात दिले आणि मी मस्तपैकी साईडला बसले. कंटाळा आलाय थोडासा. ताकदीचं इंजेक्शन द्यायला लावणार ना. नाही, ताकदीचं इंजेक्शन नको आता. आता डिझेल ताकदीची गोळी काय घेतो भावा, आलंच आलाय मला भरपूर. जा मग इथून तिथपर्यंत साईडवर पैदल पळत जा. Can you tell us how an induction motor starts? आता डिझेल टाकायचं आणि डिझेल टाकलं इथनं थेट निघायचं डायरेक्ट साइड वरती. थेट जायचं शेतात. एकटीच चालली बरं का. एकटीच चालले बरं का. चलो भाई लोग, डिझेल डाल लेते पहिले. जा तूच जा खाली, आता मी नाही जाणार खाली. तर माझ्याकडे एक्स्ट्रा चावी आहे. गेले पांडे. अश्विन चाललाय डिझेल टाकायला. मी बसतो मस्तपैकी थोडा वेळ. आता जरा मी चालवतो जेसीबी. सकाळी जो थकवा आलेला आता बऱ्यापैकी गेलेला आहे. हा, आता अश्विनला इकडे बसवले. मी ब्लॅक पल वरती आलोय आता. लेट्स गो. हे जरा कॅमेरा धर. चलो पांडे. विदाउट ब्रेकिंग आता जरा चालवतो. बघा जरा आता नाद. स्किल्स मॅटर करतात आशू. एसट्या काय एवढं थांबत काय माहित नाही. पंढरपूरला जाणार आहेत ती. पंढरपूरला फ्री एसटी आहे. सीट अरेंजमेंट केली आता. निघायचं डायरेक्ट. बापरे, आपली गाडी दिसते. या उडाते का. कुठे गणवत साहेब दौरा. जाऊ का. आम्ही म्हणजे आम्हाला जे लोकेशन सांगितलं होतं त्या लोकेशनवरती आलोय आता आम्ही. हे इथे कुठलं तरी लॉन्स आहे, तिथे येऊन थांबलोय. हा प्राणी बघा झोपलाय निवांत. माझं इथं पाऊस चालू झाला म्हणून ते जे त्यांचं काम आहे ते अजून आलेलं नाही. ते येतं, ते पाऊस लागलाय त्यांना पण. ब्रेकरचं काम आहे. ए बाबा बंद कर, ते कॉपीराइट येतं, बंद कर. चोंग्या येतील ते 5-10 मिनिटात. ते ब्रेकरच काम आहे, एवढं काय नाही. आजच्या दिवसात काम ऑपरेटर लागतोय का पुण्यामध्ये. कुणी टाकलंय. आणि जेसीबी ऑपरेटर. आता पावसाळा असा असतं बघा, सीझन ज्यावेळेस चालू होतं ना, म्हणजे मार्च एप्रिल जानेवारी पासून जे स्टार्ट होतं ना काम, उन्हाळा जे म्हणतो ना आपण, तेव्हा ऑपरेटर भेटत नाही. जे जून महिन्यात पाऊस चालू झाला सगळ्यांचे मेसेज यायला चालू होतात, कॉल यायला चालू होतात. ऑपरेटर आहे, ऑपरेटर आहे. तुमचा नंबर मिळेल का. येऊ का येऊ का येऊ का. अरे गप ना, ब्लॉग शूट करतो ना मी. तुमचा नंबर मिळेल का. नाही भेटणार म्हणा. तर पावसाळ्यामध्ये ऑपरेटर असे मुंग्या कशा येतात साखरेजवळ, तसं जेसीबी वाल्यांजवळ येतात. मी येऊ का मी येऊ का. पण त्यावेळी काहीच फायदा नसतो, कारण सीझनला जेसीबी काय म्हणजे काय लोकांचे जेसीबी उभे असतात ऑपरेटर नाही म्हणून. आणि ऑफ सीझनला ते ऑपरेटर बसून राहतात की म्हणजे येऊ का जेसीबी वरती. असं नाही ना झालं. जर तुम्ही सीझन मध्ये काम केलं तरच ऑफ सीझनला जे मालक आहेत ऑपरेटर म्हणजे जे ओनर आहेत ते ठेवतात तुम्हाला मशीनवरती. तर असा सगळा विषय आहे. जर तुम्ही असं करत असाल, सीझनला काम नाही करायचं ऑफ सीझनला म्हणायचं मी येतो मशीनवरती, ये नाही चलेगा. ही ना चल बे, ना चल बे. पाऊस एवढा आहे. हे कोणीतरी बाईकवरती चालले होते, हे पण थांबले तिथंच. बघू येतील ते थोड्या वेळात. ते आले की बघायचं सगळ्यात आधी काय काम आहे डेली प्रमाणे. सगळ्यात महत्वाचं असतं. भाई सुजितचा नंबर सेंड कर, काम आहे म्हणून. त्याला याचा नंबर दे, दीपक कलालचा नंबर दे त्याला. तर ते आल्यानंतर डेली प्रमाणे काम बघायचं, काय करायचंय काय नाही. कारण सगळ्यात इम्पॉर्टंट असतं साईडवरती गेल्यानंतर काम समजून घेणं. काम समजून घेतलं की आपल्याला परत 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 विचारायला हे करू का ते करू का हे करू का ते करू का असं. आणि अरे नको ना लावू आशू गाणी चोंग्या. तर ते काम समजून घेतलं की आपल्याला त्रास होत नाही जास्त काम करायला आणि आपल्या कामाची क्वालिटी पण एकदम चांगली भेटते. पाऊस इथं चाललाय मस्तपैकी. येते भाऊ, पण आता काय करणार, पाऊस चालू आहे ना. उसमें हम क्या ही कर सकते हैं दोस्त.
अजून एक जेसीबी आला, मला वाटतं मित्राचं आहे माझ्या, सुचिकेत पाटोळे म्हणून, त्यांचं जेसीबी. बघू आता काय होते ते, येणार थोड्या वेळात. पाऊस थोडा कमी झाला आणि थंड थंड हवा चालली आणि गरमीने असा हाल झाला. त्यात मी स्वेट शर्ट घातले, मला वाटलं थंडी वाजेल म्हणून मी स्वेट शर्ट घातलं होतं, पण सगळा कार्यक्रम उलटा झालाय, उलटा. ते माकड तोंडाच्या आला एक कार्यकर्ता आला, आय थिंक सो हाच असेल, नाही चलो देखते आएंगे अभी. मित्रांनो आम्ही आमच्या लोकेशन पर्यंत आलो, म्हणजे जिथं आम्हाला काम करायचं तिथपर्यंत आलोय आम्ही. हा प्राणी का असा दरवाजा उघडून बसला काय माहिती, लाव ना दरवाजा चोंग्या. मग पाठीमागची काच उघडू ना. थोडस इथं टर्निंग पॉइंट आहे, मला वाटलं होतं एकदम असं मोकळ्या मैदानात किंवा मोठ्या बिल्डिंगचं वगैरे काम असणार आहे, पण इथं एकदम म्हणजे असं जे प्लॉट म्हणतो ना आपण, प्लॉटिंग केलेली छोट्याशा सोसायटीमध्ये काम आहे. बघू आता इथं बांधकाम वगैरे चालू आहे, थोडेसे खेळे वगैरे चेक करायला लागणार, जर टायर मध्ये गेलं तर पंक्चर वगैरे होईल म्हणून. आता इथं रस्त्याला थोडंसं काहीतरी त्यांनी खडी वगैरे टाकलेली इथं हे वालं, आणि गाडी आम्हाला थोडासा त्रास देते. 1 मिनिट मी जरा वायपर मारतो काचेवरती, म्हणजे जरा प्रॉपर दिसेल. आशू गाडी काढ आणि ते फावडा पण काढ. अश्विन कसं एकदम फ्रेंडली पोरगा आहे, म्हणजे आपण जसं म्हणतो ना एकदम भावासारखा भेटलाय, म्हणजे असं जाणवतच नाही. ज्यावेळी ते आपल्या बर्लिनवरती कामाला आला होता त्यावेळी त्याच्या घरच्यांनी एवढी काळजी लागली होती की आमचं, म्हणजे ते असं बोलत होते की आमचा पोरगा कधीच गावापासून लांब गेलेला नाही, किंवा मग बोलतो ना आपण की 1 मिनिट रस्ता दाखवतो तुम्हाला, गावापासून लांब गेलेला नाही, आणि प्लस तो घरापासून पण कधीच असं लांब राहिलेला नाही. पण इथं आल्यानंतर आपल्यासोबत आल्यानंतर त्याला असं कधीच जाणवलं नाही की तो बाहेरचा आहे किंवा, आणि इव्हन तो एवढा इकडं रमलाय की तो त्याच्या घरच्यांना सुद्धा फोन करत नाही. म्हणजे आपण त्याला आठवण करून जायला, आशू घरी फोन केला होता का रे, असं तसं, असं बारीक बारीक गोष्टी असतात मित्रांनो. जर प्रेम भेटलं तर काय काय होऊ शकतं, म्हणजे प्रेमाने जग बदलतं येतं असं म्हणतात. जाऊ द्या, बांधिलकीचा विषय आहे, पाठीमागे दिसतं ते काम करायचंय, आता बघतो खाली जाऊन काय काम करायचंय काय नाही. लेट्स गो. ये पहन लेते चप्पल और इसको करते बंद, चलते नीचे, लेट्स गो. सिलेंडर तुटले त्यामुळे त्याला काय बंद करायची गरज पडत नाही. ब्रेकर बदलायचं का आधी? ऑलरेडी हार्ड लागलेले आहे का? पकड जरा कॅमेरा पकड. खाली किती जायचं आपल्याला? खाली डीप किती बघा ना, अजून 4 काय म्हणते, म्हणजे तुम्हाला जेवढं घालायचं तेवढं त्या हिशोबाने, कारण आता सीझन असतं 1.5 फूट, एकावेळी जास्तीत जास्त 2 फूट. ते एकदा चिपळे, हे मोठे मोठे चिपळे निघतात, आणि ते गेलं तो त्याच्याबद्दल नाही काही, तुम्हाला किती डीप पाहिजे तेवढं घालायचं. ब्रेकर चेंज करून घेतो हा चालते. मी तुम्हाला कॉल करतो ब्रेकर चेंज केला की या परत. हम आ गए हमारे साइड पे, इसमें हमारे को मी कॉल करतो तुम्हाला. याच्यात आम्हाला 4-5 फूट घालायचे हात मध्ये. आम्हाला ब्रेकिंग करायचंय, आणि जवळजवळ आम्हाला 4 फुटाचं, म्हणजे 4 फूट डीप त्यांना टँकच्या हे पाहिजे, डीप पाहिजे. आता तिकडं ब्रेकर आणलेलंच आहे आम्ही. ब्रेकर आधी सगळ्यात आधी चेंज करून घेतो, त्याच्यानंतर काम चालू. पेट पूजा भी करेंगे हम पहले, बाद में देखेंगे. ब्रेकर चेंज करायला घेतलं, आता बकेटमध्ये ठेवलं होतं, याला असं व्यवस्थित ठेवून घेतलं. पाणी आणायचं होतं पण पाणी काही इथं नाही आहे. ठीक आहे. आणि या माकडाने यानी आता त्याने ठोकायला, त्याला पर्याय नाही, त्यानेच ठोकायला लागणार आहे. तर हे जे आहे याने आता ब्रेकर चेंज करायला लागणार. एवढं इक्विपमेंट आहेत आपल्याकडे, हातोडे आहे सगळ्यात महत्वाचं. पाईप हा बस झालं, एवढं आपल्याला बस होऊन जाईल. आणि अश्विन जे आहे पाईप वगैरे जे असतो तो विसरून आलाय आता याची तर हालत अशी झाली. हे पाहिजे, याला आम्ही क्वार्टर पिन का लावत नाही माहिती आहे का? इथं जर आपण हे केलं ना, म्हणजे हार्ड याला जर चालू असलं, ज्यावेळेस मातीमध्ये चालू असतं त्यावेळी याचं काय फरक नाही पडत त्याला. ज्यावेळेस हार्ड याच्यात चालू असतं ना त्यावेळी मात्र मग हे जे बोल्ट असतात त्याला ते खराब होऊन जातं. त्यामुळे आम्ही हे नाही करत. काय रे असतो त्याला क्वार्टर पिन नाही लावत. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. क्वार्टर पिन कुठे? कसली? ब्रेकरच्या क्वार्टर पिन हे काय क्वार्टर पिन नाहीच त्याला.
गज लगा के काम चल रहा है दोस्तों, बाकी कोई विषय नाही. बाय शुभमला कॉल केला तर शुभम पण येतोय. सगळ्यात आधी आम्ही जरा ब्रेकर बदलून घेतो. एकट्याला काही जमत नाही एवढं, म्हणजे मेहनत जास्त लागते, त्यामुळे मी जरा मदत करतो तुला. शिव, बरेच लोक आपल्या कमेंट मध्ये म्हणतात की भाऊ आता असं वाटतंय की JCB ऑपरेटर म्हणजे कॉलेज वगैरे जे काय ते आता करतात रिसेंटली, तर आपले ब्लॉग आपले हे आपण जे टाकतो ना, तर ते बघून बोलतात की भाऊ तुझं हे व्हिडिओ वगैरे बघून हा मला पण JCB शिकावं वाटतं. ये तर मित्रांनो, ही असते खरी ऑपरेटिंग लाईफ. म्हणजे पडद्याच्या समोर आणि पडद्याच्या पाठीमागची लाईफ वेगळी असते. म्हणजे एखादा कोणता पण कॉन्टेंट क्रिएटर असेल, जेवढं तुम्हाला दाखवायचं तेवढं दाखवणार. आता पाऊस चालू आहे, वरून धो 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 पाऊस चालू आहे. आता आम्ही थोडंसं आउटसाईडला म्हणजे आहे चांगल्या ठिकाणीच आहे, थोडंसं गावचा एरिया आहे. म्हणजे आमच्या जिथं आम्ही डेली असतो तिथून थोडंसं बाहेर आलोय. तर पाऊस चालू आहे आणि ब्रेकर चेंज करायचं होतं. आता तुम्ही म्हणाल अश्विन खाली आहे आणि मी वरती बसलोय, तर विषय तसा नाही. पाऊस चालू आहे आणि एक ऑपरेटर म्हणजे इथं जर एक जण असेल तर खालून एक जण पाहिजेच ना ब्रेकर वगैरे चेंज करायला. तर अश्विन तिथं बसलेला आहे, म्हणजे अश्विन काम करतोय आणि मी वरतून ऑपरेट करतोय JCB. अशी लाईफ आहे. आता वरतून पाऊस चालू आहे तरी आम्ही ब्रेकर चेंज करतोय. आता तुम्ही फक्त युट्यूब वरती व्हिडिओ बघून बोलता की भाई चलो बॅक ऑपरेटर बन जाएंगे, ऐसा ऐसा ऐसा. मज्जानी लाईफ आहे. कसलं मज्जानी लाईफ भावांनो, हे असे आमचे हाल असतात. जे असतं रियालिटी ते कुणी सांगत नाही, पण आम्ही सांगणार तुम्हाला. आमच्या हात बघाय बघा, ही जी लाईफ आहे, ही वाली लाईफ आहे. ही जर तुमची करायची तयारी असेल तर ऑपरेटिंग फील्डमध्ये या. पैसा मजबूत आहे, इज्जत मजबूत आहे, पण ती कधी 4 ते 5 वर्षानंतर जेव्हा तुमचं ऑपरेटर म्हणून एक चांगलं नाव तयार होतं ना, त्यावेळी. सो मला थोडंसं एक कॉल आलाय, लगेच कॉल उचलून त्याच्यासोबत थोडंसं कामाचं महत्वाचं बोलायचं, तेवढं झालं की परत आपण गप्पा मारू. याला काय झालं काय कळत नाही, कॅमेरा नुसतं बंद पडतोय. नाही स्टोरेजचा विषय नाही. बाय द वे ब्रेकर जोडायचं होतं, ब्रेकर पण जोडला आणि हा जो खड्डा आहे आपल्याला अजून डीप घालायचा आहे. ब्रेकर जोडला आणि काम पण चालू झालं आणि ब्रेकरचे जे स्ट्रोक आहेत त्याच्यामुळे हे असं आवाज येणार नाही. त्यामुळे आता हे काम एंड झाल्यानंतर भेटू आपण, किंवा मध्ये जर टाइम भेटला तेव्हा गप्पा मारू. आणि अश्विन असं सगळं भिजलेलं आहे या ठिकाणी. बाय पाऊस चालू आहे थोडासा. पावसाचं सकाळी निघलो तेव्हा काही पाऊस नव्हता आणि आता परत पाऊस चालू झालेला आहे. काम चालू करते. बाय बाय. फायनली दुपारचे 3 वाजलेत आणि 3 वाजल्यानंतर अशी एनर्जी कमी होते. म्हणजे आमचा अवतार असं बघण्यासारखं असं अरे नको ना घालला होती बंद कर कॉपीराइट. बाय द आता ते आम्हाला जे ब्रेकिंग करत होते, ब्रेकिंग संपले आणि पाऊस पण कमी झालेला आहे. थोडंसं दमल्यासारखं झालं कारण त्या ब्रेकरच्या आवाजाने कान एकदम पॅक झाले. आता दुपारची जवळजवळ किती वाजले? 4:30. दुपारच्या नाही, जवळजवळ संध्याकाळी म्हणजे इव्हिनिंगचे 4:30 वाजले. आणि पाठीमागे दिसते का काय होते त्या साईडला अजून एक मशीन आले आपल्या मित्राचंच आहे. डब्बा काय आला नव्हता, मग थोडेसे वडापाव आणले होते, वडापाव खाल्ले आणि ते मशीन जे आहे ते बकेटला चालू आहे. अजून त्यांना अजून डीप जायचंय. जेवढं आपल्याला आता एका वेळी किती जास्तीत जास्त 2 फूट निघतात, तेवढं आपण ब्रेकिंग करून दिले आणि त्याच्यानंतर तेव्हा मशीनचं काम संपलं की परत आपल्याला ब्रेकर चालू करायचं. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आपलं अजूनही काम संपलेलं नाही. ब्लॅकपोल सोबत अजून एक JCB आलाय, तर तो वाला जो JCB तो तिथं याचं काम करतोय. म्हणजे जे आपण मटेरियल ब्रेकिंग केले ते मटेरियल बाहेर काढतोय आणि अश्विन त्याच्याकडून करून घेतोय बहुतेक. आपली ब्लॅकपोलचं काम संपलंय म्हणजे अजून थोडंसं काम बाकी. अजून एकदा ब्रेकिंग करायला लागणार आहे. ब्लॅकपोल इथं उभी आहे. थोड्या वेळा आजचा दिवस थोडंसं ओव्हर टाईम करायला लागणार आहे कारण लगेच काही काम संपणार नाही. अजून बराच वेळ लागणार आहे. अजून जवळजवळ 1 ते 1.5 तास काम जाईल. सो आता मी तर सकाळपासून चालवतोय. आता अश्विन थोडा वेळ चालू आहे आणि 1-2 तासामध्ये इथलं काम फायनल होईल. मग त्याच्यानंतर मशीनला ब्लॅकपोलला घरी घेऊन जायचं. आता याचं थोडंसं काम बाकी आहे, बघू त्याचं किती वेळ जाते. पाहिजे आजचा दिवस बरोबर जवळजवळ संपत आला पण काम संपलेलं नाही. बघू आता किती वेळचं काम जातं आणि किती वेळ नाही. मित्रांनो 8 वाजले, जवळजवळ 8:45 दिसते का नाही. 8:45 वाजलेत. आत्ताशी आमची सुट्टी झाली, म्हणजे आत्ताशी काम बंद झाले. आता निघालोय घरी आणि आता डायरेक्ट उद्याच्या ब्लॉक मध्ये भेटू. आज दिवसभर ब्रेकर मारून माझा आणि ब्लॅकपोलचा आणि अश्विनचा कानाचा आमच्या भाषेत सांगायचं झालं तर पिट्टा पडलाय. कान बदिरी झाले माझे. सो आणि मला पुढं पण जास्त काही दिसत नाही. तोंडावरती फ्लॅश मारले मी
सो आजचा ब्लॉग इथंच एंड होतोय. भेटू उद्याच्या एका ब्लॉग मध्ये, उद्याच्या एका नवीन एका साईड वरती. सगळ्यांना जय श्रीराम. बाय बाय.